जय मामा मित्रांनो. खूपच दिवस आत्ता ब्लॉग पडा नव्हता कारण की जरासा तांत्रिक अडचण म्हणजे शेताकडली कामं वगैरे होती. मग आज आपला ऊस भरायचा होता, त्यामुळं सगळे कार्यकर्ते त्यांनी ऊस भरायसाठी छोटा ते आपला घेऊन फळात आलता. आणि ऊस भरायचा ऊसाचा सीझन चालू होता, त्यामुळे मला पण व्हिडिओ करायला या नाही. तिकडून आलो घराकडे. घराकडे आल्यावर आपल्या काऊला धुतली एकदम चकचकीत. ही चकचकायला गेल्या बघा. टॉपचा विषय हो 100%. मग लगेचच काऊला घेऊन मी निघालो आपल्या मामाच्या दरबाराकडे. आज रविवार होता त्यामुळं म्हटलं मामाच्या इकडे जावं लागते आणि दर रविवारी मी जातो आहेच, त्यात काय वाद नाही. मग गाडी काऊ घेऊन निघालो आदमापूरला. जाता आता जरासं पुढच्या इंजिनजवळनं ऑइल गळालं होतं. मग पॅकिंग मारायसाठी मिस्त्री नेले आपले अक्षय ऑटो गॅरेज. ही दोघं सायली आणि दोघं अक्षय ऑटो गॅरेजचे मालक. मस्तपैकी आदमापुरात आलो, गाडी वगैरे लावली आपल्या पार्किंगला आणि मग मामांच्या दरबारात आलो. 26 जानेवारी निमित्त दरबारासाठी फुग्यांनी सजवलेलं होतं. झेंड्याच्या कलरचे फुगे लावलेले होते आदमापूरमध्ये. तसेच दरबारामध्ये तिरंग्याच्या कलरची रांगोळी काढून अतिशय सुंदर असा दरबार दिसत होता. ते झाल्यानंतर मी आलो आपल्या मामांच्या प्रसाद वाटप क्षेत्रात. हे असं मस्तपैकी सगळे प्रसाद घेतात. तुम्ही पण कधीतरी आला तर या प्रसाद घ्यायला. दररोज प्रसाद चालू असतो मित्रांनो, तुम्ही पण येऊन प्रसाद घेऊ शकताय. तिथून आलो आपल्या सेवेकऱ्यांच्या इथे. मस्तपैकी सेवेकरी बसलेले सगळे. ती म्हणाली काय मर्दा ब्लॉग घेतोस कारण आम्हाला काय घेत नाहीस. मग त्यांना पण घेतले. द्राक्षे वगैरे प्रसादासाठी आणलेली आम्ही सेवेकऱ्यांनी खाऊन घेतली. मग मी बसलो सेवा करायसाठी, म्हणजेच आपल्या मामांच्या इथं गादीवरती भंडारा लावण्यासाठी. प्रसाद घेतला मी आणि घराकडे निघायला आपला रुद्रभाऊ आणि मी निघालो घराकडे जायला, कारण की मला जायचं होतं जरा बाहेर, त्यामुळं निघालो घराकडे. निघालो मित्रांनो. आजचा ब्लॉग इथं संपला. लाईक शेअर कमेंट फॉलो नक्की करा. जय बाळूमामा.